आज आपण नवीन चॅप्टर चालू करतोय सर्कल किंवा वर्तुळ. सर्कल म्हणजे काय? समजा एक पॉइंट आहे आणि सेट ऑफ पॉइंट्स, हे सगळे सेट ऑफ पॉइंट्स आहेत, ते काय समजा इक्विडिस्टंट आहे. ह्या पॉइंट पासून काय इक्विडिस्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो समजा सर्कल म्हणतो. आता त्याच्यातलं तुम्ही सगळं हे बघितलेलं आहे की सेंटर आणि सर्कल मधला एखादा पॉइंट आपण जॉईन केला तर त्याला आपण काय म्हणतो समजा त्रिज्या म्हणतो किंवा रेडियस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो रेडियस म्हणतो. सर्कल मधले दोन कुठलेही पॉइंट आपण जॉईन केले तर त्याला आपण कॉर्ड म्हणतो. हे आपले काय झाले समजा कॉर्ड. आणि समजा सर्कल मधनं दोन कुठलेही पॉइंट जॉईन करताना ते जर सेंटर मधनं जात असतील, समजा दिलं AB तर त्याला आपण काय म्हणतो डायमीटर म्हणतो, व्यास म्हणतो. हे सगळं तुम्हाला माहित आहे बघा, चौथी पासून आपण ते बघतोय. नंतर एखादा अँगल सेंटरला जो होतो, सेंटर पॉइंटला होतो, त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. आपला काय सेंट्रल अँगल आहे, आपण आपला सेंट्रल अँगल. नंतर अनेक काही गोष्टी लक्षात ठेवा की डायमीटर ही सर्वात मोठी काय असते समजा कॉर्ड असते. हे पण तुम्ही काय करा लक्षात ठेवा. हे सगळं तुमचं काय झालेलं आहे, फक्त रिव्हिजन टाइम मी इथे घेतोय. नंतर आपण आणि काय बघतोय, समजा दोन सर्कल आपण काढली, दोन सर्कल समजा काढली म्हणजे सेम नाही येत आहे, पण कन्सिडर करा दोघांच्या त्रिज्या सेम आहे, रेडियस काय सेम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणणार आहे. दोन्ही काय असणार सांगा कॉन्ग्रुएंट असणार आहे. दोघांचं काय असायला पाहिजे सांगा रेडियस सेम असायला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणतो. नंतर समजा आपण काय केली, दोन सर्कल काढली पण त्यांची दोघांची सेंटर आहे ती सेमच आहे. दोघांची सेंटर आहे ती काय सांगा सेम असेल तर त्याला आपण कोसेंट्रिक सर्कल्स म्हणणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे कोसेंट्रिक सर्कल्स म्हणणार आहे. सर्कल दोघांची सेंटर काय सेम आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे कोसेंट्रिक सर्कल्स म्हणणार आहे. क्लिअर? नंतर आपण काय बघणार आहोत, तर समजा आपण दोन सर्कल काढली आणि ती एकमेकांना इंटरसेक्ट होत आहे. तर समजा आपण काय केलं की एक सर्कल काढलं आणि दुसरं सर्कल काढलं. असं दोघांची सेंटर वेगळी आहे. समजा याचं सेंटर इथे कुठे आहे पण ते एका पॉईंटला टच होतात, म्हणजे इंटरसेक्ट कुठे होतात सांगा एका पॉईंटला इंटरसेक्ट होतात. इथे आपण एकच पॉईंट आहे त्या ठिकाणी ते काय होतात टच होतात. तर आपण दुसरं पण असं सर्कल काढू शकतो की दोन सर्कल काढले, समजा त्यांची रेडियस सेम असेल किंवा डिफरंट असेल पण ती इंटरसेक्ट होतात पण दोन पॉईंट आहेत. समजा हा त्याचा पॉईंट सेंटर झाला, हा सेंटर झाला, पण दोन ठिकाणी ती काय होत आहे एकमेकांना इंटरसेक्ट होतात. म्हणजे दोन ठिकाणी इंटरसेक्ट होणारे सर्कल पण आपण काय करू शकतो अशा प्रकारे काढू शकतो. तर आपण आता काय करणार आहोत, तर सर्कलशी रिलेटेड त्याच्याबरोबर तुम्ही काय करणार आहे की ऍक्टिव्हिटी करणार आहे. आज काय करायचं बघा, सर्कल काढायचं. इथे काय घ्यायची हे घ्यायचं, सेंटर आपलं असणारच आहे, त्याच्यावर कुठलेही कॉर्ड काढा, असे 4-5 कॉर्ड काढा तुम्ही. आणि नंतर काय करायचं इकडनं एक परपेंडिक्युलर टाकायचा कॉर्डवर. समजा हे आपलं ओ झालं AB आणि इथे समजा आपण नाव दिलं C. इथे काय करणार परपेंडिक्युलर 98 डिग्रीचा. तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर कसा टाकायचं माहिती आहे की इथे मार्क करायचं, इथे मार्क करायचं, इकडनं खाली मार्क करायचे आणि हे दोन्ही पॉईंट जॉईन केले की आपल्याला काय मिळालं होतं परपेंडिक्युलर. तर त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही AC मोजायचे आणि CB मोजायचे. AC मधलं आणि CBचं दोघांची लेंथ काय करायची मोजायची आहे. असे 4-5 तुम्ही कॉर्ड काढा आणि प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला काय मिळतं ते कन्क्लुजन तुम्ही काय करायचं आहे ग्रुपवर नंतर पाठवायचं. ओके, तर आज आपण काय बघूया एक थेरम बघूया. तर मी एक सर्कल काढतो इथे, नंतर सेंटर आहे समजा हा आपला कॉर्ड झाला समजा
ए बी, समजा आपला काय दिलं आहे ओ दिलेलं आहे. तर आणि ह्याला मी इथून काय करतो सांगा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि त्याला नाव देतो पी. तर थेरम आपल्याला काय बघायचं आहे तर टँजंट ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल ऑन कॉर्ड्स ऑन इच कॉर्ड्स बायसेक्ट कॉर्ड्स. म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला सांगा, समजा आपण ओ या ठिकाणापासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, कॉर्डला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो कॉर्डला काय करतो समजा बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे ए पी इज इक्वल टू पी बी असायलाच पाहिजे. हा आपण काय करणार आहे थेरम प्रूव्ह करणार आहे. हां, तिथे आपल्याला काय काय दिलं ते मी लिहितो बघा. तर ओ पी परपेंडिक्युलर टू ए बी आणि दुसरं काय दिलं आहे आपल्याला ए बी इज कॉर्ड. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर ए पी इज इक्वल टू पी. हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं. तर मी काय करतो कन्स्ट्रक्शन काय करतो बघा. कन्स्ट्रक्शन हे दोन्ही जोडतो. ओ ए जॉईंट ओ ए अँड ओ. आता इथे आपण प्रूफ बघूया. प्रूफ तर दोन ट्रायंगल मिळतात आपल्याला. ट्रायंगल ए ओ पी अँड ट्रायंगल पी ओ पी. असं लिहितो मी बी ओ पी बी ओ. असं लिहूया आपण ए घेतले ना, मग मी ते लिहितो बी ओ नाही बी ओ पी नाही म्हणणार ए ओ पी सॉरी आणि बी ओ पी बरोबर. ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर आपण काय बघूया ओ पी इज इक्वल टू ओ पी कॉमन आहे. नंतर दुसरी गोष्ट काय बघा आपल्याला काय दाखवत आहे ओ ए इज इक्वल टू ओ बी. का सांगा, कारण रेडियस आहे, हे पण रेडियस आहे हे पण रेडियस आहे बरोबर ना. आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय आहे तर हा अँगल आहे बघा कुठला ओ पी ए. हे हायपोटेनस पण आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे बघा आणि त्यामुळे आपण असं पण लिहू शकतो की हायपोटेनस आहे तो. हायपोटेनस पण आहे तो ओ पी ए इक्वल टू अँगल ओ पी बी. कारण आपण कन्स्ट्रक्शनमध्ये केलं काय केलं की ओ पी परपेंडिक्युलर टू ए बी हे आपण केलेलं आहे. हे तीन आपल्या कंडिशन सॅटिस्फाय होतात बघायची. त्यामुळे आपण काय करू सांगू शकतो की ट्रायंगल ए ओ पी कॉन्ग्रंट टू बी ट्रायंगल बी ओ पी. आणि ह्याच्यावर पुढे काय लिहिणार आहे हायपोटेनस साईड टेस्ट म्हणून लिहा. तिथे काय लिहिणार आपण हायपोटेनस साईड टेस्ट म्हणून लिहिणार आहे. आणि त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की देअरफॉर ए पी इक्वल टू पी बी करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. त्याच्यावरून आपण काय केलं सांगा ए पी इक्वल टू पी बी केलं. म्हणजे ॲक्च्युली आपण काय प्रूव्ह केलं सांगा की जर आपण टँजंट काढला सेंटरपासून कॉर्डला तर तो काय करतो कॉर्डला काय करत असतो तर दोन म्हणजे समान भागामध्ये काय करत असतो विभागत असतो. हे आपण काय केलं प्रूव्ह केलं. आता ह्याच्याचं कॉन्व्हर्स आपण बघूया. हे तुम्हाला समजलं असेल बघा इझी आहे एकदम इझी आहे. दोन ट्रायंगलमधलं काय काय आपण एक कॉमन घेतलं राईट अँगल आहे आणि दुसरं काय बघितलं तर रेडियस हे काय असतात दोघांचे सेम असतात. ह्याच्यावरून आपण इझिली काय केलं प्रूव्ह केलं. आता आपण दुसरं आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह. तर दुसरा थेरम काय आहे तर समजा आपण ह्याचा मिड पॉईंट घेतला कॉर्डचा समजा मिड पॉईंट घेतला समजा पी आहे. तो पी आणि सेंटर आपण ॲड जोडलं तर इथे जो अँगल होणार आहे काय होणार आहे तो समजा टँजंट असणार आहे किंवा 90 डिग्री असणार आहे. हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. काय लक्षात आलं तुमच्या ए बी हा आपल्याला कॉर्ड दिलेला आहे त्याचा मिड पॉईंट आणि सेंटर आपण जोडलं तर या ठिकाणी काय होणार आहे टँजंट बनणार आहे. हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर ते प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो बघा तर परत एकदा मी काय करतो सेम ट्रायंगल
AOB and triangle POB. Triangle AOP and triangle POB. इथे जर बघितलं तर आपण एक काय करू शकतो बघा, AO इज इक्वल टू BO किंवा OB, कारण काय सांगा रेडियस आहे, रेडियस काय असतं सगळीकडे इक्वल असतं. दुसरं आपल्याला काय केलं की आपल्याला सांगितलंय की हा मिड पॉईंट आहे P, त्यामुळे डेफिनेटली काय असणार सांगा AP इज इक्वल टू PB असणार पाहिजे. तर इथे त्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय केलं, P इज मिड पॉईंट. हे दुसरं झालं. आणि तिसरं आपलं काय होतं समजा OP इज इक्वल टू OP, कारण कॉमन आहे. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की ट्रायंगल AOP कॉन्ग्रंट टू ट्रायंगल BOP बाय कुठली हे वापरणार ते SSS, साईड तिन्ही साईड काय इक्वल आहे. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, अँगल OPA इक्वल टू अँगल OPB. काय लिहिणार, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. पण आपल्याला हे माहिती आहे की अँगल OPA आणि OPB हा काय समजा लिनियर अँगल आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो OPA प्लस OPB इज इक्वल टू 180. पण आपण ही कंडिशन समजा हे कन्सिडर केली तर कंडिशन 1 मध्ये काय दाखवते तर OPA इज इक्वल टू OPB आहे, त्यामुळे आपण काय लिहू शकतो ते दोन्ही इक्वल आहे. मग त्याच्याबद्दल कुठला तरी आपण एखादा घेऊ शकतो, म्हणजे 2 टाइम्स होणार, 2 टाइम्स अँगल OPA. हा ते लक्षात आलं, कारण हे दोन्ही सेम आहे. याला जर x म्हणलं तरी पण x होणार, त्यामुळे काय होणार आहे मी कन्सिडर करतो की ह्या 2 टाइम्स घेतलं तरी चालेल. ट्रायंगल म्हणजे अँगल 2 टाइम्स अँगल OPA इक्वल टू 180. जर OPA इक्वल टू अँगल OPA इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय झालं समजा 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे काय झालं समजा OPA हा काय 90 डिग्री आहे, जे डेफिनेटली OP परपेंडिक्युलर टू काय असायला पाहिजे AB असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर आपण काय प्रूव्ह केलं समजा, लाईन सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ अ गिवन कॉर्ड इट टँजेंट टू दॅट कॉर्ड. म्हणजे याच्यावरून आपण काय सिद्ध केलं लक्षात आलं, तर इकडनं आपण समजा एखादा सेगमेंट काढली, O पासून मिड पॉइंट, कॉर्डच्या मिड पॉइंटला जोडणारी जर सेगमेंट काढली तर ती कॉर्डला काय असते सगळं टँजंट असते, म्हणजे काय ते इथे 90 डिग्रीचा अँगल होतो. हे आपण काय केलं सिद्ध केलंय. दोन्ही तुम्हाला प्रूफ समजले असेल, एकदम काय होते इझी होते बघा. दोन्हीमध्ये सेम हे वापरलाय आपण, फक्त इथे पाहिजे तर लिहा तुम्ही पुढे लिनियर अँगल, लिनियर पेअर अँगल, कारण एका रेषेमधील असलेले अँगल काय असतात त्यांची बेरीज किती असते सांगा 180 डिग्री असते. तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहे, तर त्याच्याआधी तुम्हाला पायथागोरस थेरम माहीत असायला पाहिजे. आणि पायथागोरस ट्रिपलेट तुम्हाला जर माहीत असेल तर पटपट तुम्ही काय करू शकाल सांगा, करू शकाल 2 मिनिट. समजा एक मी काय काढलं, सर्कल काढलं, सेंटर आहे याचा आणि ही कॉर्ड आहे. आपल्याला काय दिलं समजा असं आपण एक परपेंडिक्युलर टाकलेल्या कॉर्डवर, आणि इथे समजा आपली काय आहे समजा हे आपलं रेडियस आहे, आणि आपल्याला समजा आपण नाव देऊया इथे OPAB. आता उदाहरणं कशी सोडवायची ती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. समजा आपल्याला दिलंय AB इज इक्वल टू समजा 8 दिलं, AB इज इक्वल टू काय दिलं 8 दिलाय, आणि दुसरं काय सांगितलंय की आपल्याला रेडियस किंवा आपल्याला डायमीटर दिलं, डायमीटर इज इक्वल टू समजा 10 दिलं. त्याच्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं की OP काढायला सांगितलं. फाइंड OP म्हणजे
सेंटर पासून कॉर्डचं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काय करायला सांगितलं, काढायला सांगितलं. तर जनरली आपण हे कसं काढायचं ते बघा. एक उदाहरण तुम्हाला समजलं की बाकी सगळी परफेक्ट तुम्हाला समजू शकते. आपल्याला ए बी काय दिलं, 8 दिलाय आणि डायमीटर 10 दिलाय. म्हणजे याच्यावरून आपण काय करतो, हा जर आपण कन्सिडर केला ट्रँगल ओ पी बी, हा काय सांगा राईट अँगल ट्रँगल आहे. हिच राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल आहे, बरोबर. तर राईट अँगल ट्रँगल मध्ये तुम्हाला माहिती आहे की पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये काय असतं, तर ओबीचा स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजे ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस पीबी स्क्वेअर. आता आपल्याकडे काय आहे बघा, ओबी आपल्याकडे आहे का ना, ओबी आपल्याला इनडायरेक्टली दिलेला आहे. डायमीटर आपल्याला 10 दिलेला आहे, त्यामुळे ओबी इक्वल टू काय होणार आहे, डायमीटर डिवायडेड बाय 2. म्हणजे काय म्हणा, 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय मिळालं, 5 मिळालं, 1 मिळालं आपल्याला. दुसरं काय दिलं बघा, ए बी इज इक्वल टू 8 आहे. ए बी इज इक्वल टू काय, 8 आहे. त्यामुळे आपण पी बी काढू शकतो. आपण बघितलं की जर टँजन असेल त्याच्यावर तर तो काय करतो सांगा, कॉर्डला बायसेक्ट करतो. त्यामुळे पी बी इक्वल टू काय येणार सांगा, ए बी डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार, 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय झालं, 4. म्हणजे आपल्याला काय मिळालं, पी बी मिळालं, ओ बी मिळालं. आणि आता आपण इझिली काय करू शकतो सांगा, हे काढू शकतो काय, ओपी काढू शकतो. मी तिथे वर लिहितो बघा इथे ओपी. ह्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरणार आहे. ओबी स्क्वेअर इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस पीबी स्क्वेअर, पायथागोरस थेरम. हे आपला काय झालं सांगा, पायथागोरस थेरम झाला, कारण हा राईट अँगल नाही. आता आपल्याकडे काय ओबी स्क्वेअर आहे का, आपलं ओबी आहे आपल्याकडे आहे, पायचा स्क्वेअर. ओपी आपल्याकडे आहे का, नाही आहे. पण आपल्याकडे काय आहे, पी बी आहे. पी बी काय सांगा, 4 आहे, 4चा स्क्वेअर. त्याच्यावरून आपण काय करतो, 25 इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस 16. हे निराउट करतो. तर आता मी काय करतो, तर हे 16 आहे ते या बाजूला आणतो, 25 मायनस 16 इज इक्वल टू ओपी स्क्वेअर. पण हे जर बघितलं तर आपलं 9 येतं, ओपी स्क्वेअर. ओपी इज इक्वल टू काय येणार समजा 3. म्हणजे जनरली आपण काय काढलं, ओपीचे आपल्याला जे काय पाहिजे ते आपण काढलेलं आहे. केवळ तुम्हाला काय दिलेलं असेल सांगा, हे दिलेलं असेल, ओपी दिलेलं असेल आणि डायमीटर दिलेलं असेल, त्याच्यावरून तुम्हाला ए बी काढा म्हणून सांगितलं असेल. सगळ्यांना सेम वापरायचं आहे बघा. हे जे आपण काय करतोय ते सगळ्यांना काय करायचं आहे, सेम वापरून तुम्ही काय करू शकता, काढू शकता. अशा प्रकारची उदाहरणं पुस्तकामध्ये दिलेली आहे बघा. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. खूप उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर इथे आपण काय करूया, थांबूया आणि पुढचा सेशन आपण नंतर करूया.